कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बोलतेस तू प्रिया? कळतंय का तुला? उगाच थांबवा आता त्यो विषय। देवी आई जो निर्णय घेतील तो मान्य आहे मला। मला नाही व्हायचं ब्रँड अँबॅसेडर। मी खुश आहे माझ्या स्वयंपाकघरात। मला तेच काम करायला आवडतं। फायनली वहिनीला माझी किंमत कळालेली दिसते। आता पारू ब्रँड अँबॅसेडर नसणार आहे, त्यामुळे आता पुढची ब्रँड अँबॅसेडर मीच, दामिनी देवी किर्लोस्कर। मी मोहन, प्रेस कॉन्फरन्स बोला। त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची नवी ब्रँड अँबॅसेडर जाहीर करेन। ठीक आहे वहिनी। वहिनी तुम्ही खूप चांगले आहात। म्हणजे तुमच्या इतकं चांगलं जगात कोणीच नाहीये। मी खरं सांगू का, हे तोंड काळ करायला लावलं तेव्हा मला वाईट वाटलं खरं, पण ठीक आहे। माझं तोंड काळ झाल्यानंतर एवढं मोठं बक्षीस मला मिळणार आहे हे जर मला आधी माहिती असतं ना, मी आधीच माझं तोंड काळ केलं असतं खरं। पण ठीक आहे, जे झालं ते झालं। आता मी पटकन ना फेस वॉश करते आणि येते। काय आहे ते, प्रेस कॉन्फरन्स मध्ये जरा व्यवस्थित छान दिसली पाहिजे ना। मी आलेच। दामिनी, ओ काय झालं? प्रेस कॉन्फरन्स उद्या आहे आणि आपल्या कंपनीची नवी ब्रँड अँबॅसेडर म्हणून अनुष्का काम बघेल। काय? मॅम मी नाही मॅम, आपण एक नवीन मॉडेल हायर करूयात ना, मी नको। अनुष्का, मी हा निर्णय खूप विचार करून घेतलाय आणि तूच ही जबाबदारी समर्थपणे पेलू शकतेस असं मला वाटतं। पारू, तू जा किचन ताब्यात घे। होय। इथून पुढे अनुष्काच कंपनीचा चेहरा असेल। या कंपनीचं ब्रँड अँबॅसेडर होण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही आहे आणि ते माझं टार्गेट सुद्धा नाही आहे। पण किर्लोस्करांना उद्ध्वस्त करायचं आहे तर त्यांच्या पद्धतीनेच केलं पाहिजे। त्यांच्या या बाले किल्ल्यात शिरून किल्ला उद्ध्वस्त करायला पाहिजे। हॅलो 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 अनुष्का, मला पहिले एक सांग, पारू कशी आहे? ती घाबरली आहे का? मी येऊ का तिकडे? अहिल्याने पारूला ब्रँड अँबॅसेडर पदावरून काढलंय हे आदित्यला माहिती नाहीये आणि एक बरंच झालं। पण हे जर त्याला कळालं तर तसं होऊन देणार नाही तो। त्याला यातलं काहीच कळता कामा नाही। हॅलो अनुष्का। सॉरी आदित्य, ते मी पारूचाच विचार करत होते। काय म्हणत होतास तू? अगं पारू घाबरली आहे का, मला ते सांग। हो ना आदित्य, एका क्षणासाठी पारू खरंच घाबरली होती। आदित्य, पारू हट्टाला पेटली होती, मला ब्रँड अँबॅसेडर पद नको आहे म्हणून। काय? नाहीला मॅमनी तिला व्यवस्थित समजावलं की तू ब्रँड अँबॅसेडर होतीस, आहेस आणि कायम राहशील। त्या हेही म्हणाल्या की पारू या कंपनीचा चेहरा आहे आणि कायम राहील। तेव्हा कुठे जाऊन पारू शांत झाली। थँक गॉड आईने सगळं सांभाळून घेतलंय। आई आहेच ग्रेट। ती अशी कधी कुणावर अन्याय नाही होऊ देणार आणि पारूवर तर नाहीच नाही। आदित्य, पण तू तुझं काम शांतपणे संपव आणि मगच इकडे यायला निघ। आम्ही सगळे पारूची काळजी घेतोय आणि ती आता ओके आहे, ठीक आहे? या, थँक्यू। प्लीज पारूची काळजी घ्या।
उद्याची प्रेस कॉन्फरन्स होईपर्यंत मला तुला या सगळ्यातून दूर ठेवायचंय. अनुष्का मॅडम असं कसं म्हणल्या देवी आईंना? मी तर त्यांना म्हणलेच नव्हते की की माझ्यावर हे लादलं आहे. माझं मत बी विचारात घेतलं नाही त्यांनी. असं का बरं केलं? अरे बाळा, अगं काय झालंय हे? खरंच अनुष्का मॅडमना बोलीस का तू? तुला नाही एवढत का हे काम? मनाविरुद्ध तू हे काम करत होतीस? सांग ना बाळा. अगं तुला त्या पदावरून काढून टाकण्यात आलंय. मला सांग, काहीतरी गपलं त्याने याच्यात? खरं सांग. त्या बोल ना. त्या जे काय बी घडले ते चांगलंच घडलंय ना, चांगलंच झालंय. हा म्हणजे मी मोकळी झाली आता माझं स्वयंपाकघर सांभाळायला. अगं पण तुम्हाला माहित आहे ना अद्याप गावावरनं येताना माझं एवढंच तर सपन होतं, माझ्या बाची सेवा आणि माझ्या देवी यांची सेवा. ऐका ऐका ऐका, इकडे या इकडे या, ह्या पट्टीशी या. आता मी जे काय बी सांगणार आहे ना ते कान देऊन नीट ऐकायचं बर का. तर या स्वयंपाकघराच्या महाराणीचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. आता इकडे हेच होणार जे मी ठरवणार, कारण या स्वयंपाकघराची महाराणी पुन्हा आलेली आहे. पण त्या आता तुम्हाला सांगते म्हणजे म्हणजे परत झालं देवींनी मला कामावरनं काढून टाकलं. आता कसं मला नाही एकदम हलकं हलकं वाटतंय बघा. एका मोठ्या जबाबदारीतनं मी मुक्त झाले असं वाटतंय मला. मी आता मन लावून स्वयंपाकघरात काम करणार. बरोबर. अगं तू ब्रँड अँबॅसिडर होती त्यावेळी सुद्धा स्वयंपाकघरात काम करत होतीस ना? तसं नाही वाटत्या, ते तर सांभाळायचेच. पण आता कसं माझा पुरा वेळ मी माझ्या स्वयंपाकघरात लावणार, मनापासनं काम करणार. आणि आत्या मी बनवलेल्या आमटीचा घमघमाट हा 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 समजा घरात दरवळणार. कसलं भारी वाटते मला. मी मन लावून काम करणार आहे इथं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.